शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को हा डायलॉग ऐकल्यानंतर आय वॉज क्रेझी. मी कम्प्लिटली पम्प्ड अप होतो. मी माझ्या सीटवरून उचलून इतका एक्सायटेड झालो की भाई हा चित्रपट कधी येतोय मला बघायचं. हा डायलॉग ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारे आले. मी फुल ऑन पम्प्ड अप होतो आणि मला होतं की आत्ताच्या आत्ता मला हा चित्रपट दाखवा. काय स्केल, काय ऍक्टिंग, काय जबरदस्त डिरेक्शन, काय बजेट वाटतो या चित्रपटाचा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल माय व्ह्यूअर. माझं नाव तनिष छडकर आणि आज आपण डिस्कस करणार आहोत छावा या टीजर बद्दल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे कोण आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांना सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच काय दुनियाभरातल्या लोकांना सांगण्याची गरज नाही. आणि जेव्हा केव्हा आपण त्यांच्या स्टोरीज ऐकतो, फिल्म्स बघतो, ते इतकी इन्स्पायरिंग असतात. जर त्याच्यातलं 1% जरी आपण आपल्या आयुष्यात घेतला ना तर आपलं आयुष्य कम्प्लिटली चेंज होईल. आत्ताच टीजर बघितलाय. चित्रपटाचा टीजर अजून यूट्यूबवर आलेला नाहीये. स्त्री 2 हा चित्रपट बघायला गेलेलो, पण सगळ्यात मोठा सरप्राईज म्हणजे छावा या चित्रपटाचा टीजर. आणि काय तो स्केल, काय ते ॲग्रेशन, म्हणजे विकी कौशलनी जबरदस्त निभावलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा कॅरेक्टर. छावा नावाचा छत्रपती संभाजी महाराजांवर एक चित्रपट बनतोय आणि ज्यामध्ये विकी कौशल आहे हे मला खूप वेळापासून माहिती होतं. पण मी इतका एक्सायटेड नव्हतो या चित्रपटासाठी, कारण विकी कौशल मला वाटलं सूट करतील न करतील, डिरेक्शन कसं असेल, थोडं स्केप्टिकल होतो. पण या चित्रपटाचा टीजर बघितल्यानंतर अभिमान वाटतोय मला. काय टीजर बनवला यार, काय टीजर बनवला, काय डायलॉग्स आहेत, काय ॲक्शन आहे. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये टॉप नॉच चित्रपट वाटतं. या वर्षीसाठी मी सगळ्यात जास्त कुठल्या चित्रपटासाठी एक्सायटेड असेल तो म्हणजे छावा. आणि त्यांच्या स्टोरी जेव्हा मोठ्या पडद्यावर इतके चांगल्या वेने दाखवल्या जातात ना तर खरंच खूप चांगलं वाटतं. मनाला एक शांती मिळते आणि एक अभिमान वाटतो. विकी कौशल 2 तलवारी घेऊन 100 मुघलांना मारतो. तो सीन अजूनही माझ्या डोळ्याच्या समोरून जात नाही. ते सगळं त्यांच्या कॅरेक्टरमधून, त्यांच्या ॲक्टिंगमधून दिसत होतं. आणि खरंच सांगतो या चित्रपटाच्या स्केलनी मी खरंच खूप इम्प्रेस्ड आहे. कलर ग्रेडिंग असू दे, BGM असू दे, प्रत्येक गोष्ट टॉप नॉच वाटते. मी गेलो होतो स्त्री 2 बघायला, पण हा टीजर बघूनच माझे पैसे पूर्णपणे वसूल झाले. हा चित्रपटाचा रिव्ह्यू वगैरे काही नाही, हा माझं रिॲक्शन. मला जे तिकडे फील झालं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं. मी कधी व्हिडिओ बनवतोय, कधी तुमच्यासमोर माझी एक्साइटमेंट सांगतोय, तसं मला झालं होतं. या चित्रपटाबद्दल आपण डिटेल व्हिडिओ फ्रॉम बजेट टू कास्ट टू डिरेक्टर सगळं आपण करणारच आहोत. पण मला रिॲक्शन बनवायचं होतं आणि मी थांबवे ना मला की कधी येतो आणि कधी तुमच्यावर माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. पण जर तुम्हाला आवडला असेल, ना आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल, नाही आवडला असेल, काही असू दे, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला, कारण एक सबस्क्रायबर खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला मोटिवेट करतो पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.